साथ स्ट्राइक पर सैयद बद्दी और सैयद बद्दी के साथ नॉन स्ट्राइकर इन पर आसिफ जमादार, ये जोड़ी मैदान पर। सामने रघुनाथ कास्कर और भाऊ सर वामन मयेकर मैदान पर जुड़ चुके हैं। उन्हीं के साथ राजेश शिंगणापुरकर कमेंट्री बॉक्स में हमारे साथ इस टूर्नामेंट में पहले दिन से जुड़ चुके थे। शिवा कोलवाड़कर, उन्हीं के साथ सूरज उर्फ काशी, राज बागकर और कंप्यूटर स्कोरर अखिल परब, श्याम कलंगुटकर, अमोल जमदाड़े और मैं अशोक नाइक। आप सभी का स्वागत। AB25 भारत तर्कस की टीम वो भी जुड़ चुके हैं हमारे साथ। हमारे सर विनायक सर वो भी जुड़ चुके हैं इस मैदान पर। हम सभी की ओर से आप सभी का स्वागत, दोनों टीमों का एक बार फिर से हार्दिक स्वागत। और उपस्थित जो दर्शक है मैदान पर और यूट्यूब पर, आप सभी का स्वागत है डीजल बॉयज अंजुना प्रतियोगिता में आज सेमीफाइनल के पहले मुकाबले की पहली गेंद। ओ बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, पीछा किया था ऑफ साइड पर, स्क्वायर कट करना चाहते थे लेकिन अच्छी किस्मत, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। पावर प्ले का ओवर है, दो फील्डर है बाहर, एक लॉन्ग अप बाउंड्री पर और दूसरा है वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर। ऑफ साइड पर एक थर्ड मैन, एक कवर पॉइंट, एक शॉर्ट कवर, एक मिड ऑफ। और गति में परिवर्तन, स्लो ओवर वन। सामने मिड ऑन पर फील्डर प्रवीण सावंत गेंद को उठाते, फील्ड करते, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। ऑन साइड पर एक बैकवर्ड स्क्वायर लेग, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग, एक स्क्वायर लेग, एक मिड ऑन पर फील्डर और राइट आर्म ओवर द विकेट रघुनाथ कास्कर उर्फ भाऊ। ऑफ स्टंप से बाहर गेंद, रनों का खाता शुरू होता हुआ मैदान पर। वाइड बॉल के साथ एक सिंगल के साथ रनों का खाता शुरू होता हुआ। ईशा एडवेंचर वास्को क्रिकेट टीम मैदान पर बल्लेबाजी कर रही है और मांद्रिम बॉयज मांद्रिम क्रिकेट टीम फील्डिंग करती हुई। और शॉर्ट आर्म पुल का शॉट, गेंद हवा में, देखना होगा लॉन्ग ऑन पर फील्डर और पहली सफलता मांद्रिम बॉयज क्रिकेट टीम को। बड़ी मछली जाल में, सैयद बद्दी वापस बिना खाता खोले। किया था लेकिन कहीं ना कहीं वो दूरी पार नहीं कर सकी गेंद और कप्तान ने बिल्कुल अच्छी फील्डिंग सजा दी थी और वही में फंस गए। एक अच्छा कैच लॉन्ग ऑफ बाउंड्री पर और न्यू बैटर मैदान पर शिवम शांताराम भांबल जो फील्डिंग के लिए साथ जुड़ चुके थे, उन्होंने कैच को पकड़ा। रघुनाथ कास्कर और भाऊ अपने बॉलिंग बार पर। मिस टाइम शॉट, कवर पॉइंट पर मौका कैच का। वैभव सातोस्कर और बैक टू बैक दूसरा विकेट चटकाती हुई मांद्रिम बॉयज एक बेहतरीन शुरुआत मैदान पर करती हुई। ऑन हैट्रिक पर ढेर सारी इनामें है इस टूर्नामेंट में। विकेट हैट्रिक के लिए लगातार 3 सिक्सर, लगातार 5 छक्के, जो एक से बढ़कर इनामें है इस टूर्नामेंट में। और हैट्रिक भी मुकम्मल हो चुके हैं। देखना होगा सेमीफाइनल का मुकाबला है और नए बल्लेबाज मैदान पर आसिफ सिंगनगुट्टी। रघुनाथ कास्कर हैट्रिक की गेंद पर ऑन हैट्रिक अपने बॉलिंग बार पर, राइट आर्म ओवर द विकेट, छोड़ा, जाने दिया। इस बार बिल्कुल अपने बल्ले को हटाया, गेंद के लाइन से गेंद को जाने दिया। विकेट कीपर अंबाजी के हाथों में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। स्कोर बोर्ड पर स्कोर रुका हुआ सिर्फ 1 रन 2 विकेट के नुकसान पर। एक नाजुक शुरुआत मैदान पर ईशा एडवेंचर
वास्को क्रिकेट टीम की। और गति में परिवर्तन, हवा में गेंद स्क्वायर लेग पर, शायद लगभग करीबी मामला था। अपने आप को झांक देते मैदान पर, डाइव्स लगाते तो मामला बन सकता था, क्योंकि सेमीफाइनल का मुकाबला है, आपको बहुत मेहनत करनी पड़ेगी मैदान पर। अगर ये कैच पकड़ते तो टूर्नामेंट का और एक बेहतरीन कैच होता। कल के दिन में शाम के दौर में एक बहुत ही बेहतरीन कैच देखा। आसिफ जमादार ने टूर्नामेंट का एक बेस्ट कैच पकड़ा और अर्जुन नेपाली ने भी एक बहुत ही अच्छा कैच पकड़ा। रूपेश शिव जी और उन्हीं के साथ पहले दिन में अजय हल्गीकर। ये टूर्नामेंट की खासियत रही, जो कि कैच के अगर फील्डिंग की चर्चा करेंगे तो पावर प्ले का पहला ओवर और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर, एक अच्छी शुरुआत मांद्रिम बॉयज मांद्रिम क्रिकेट टीम की। 1 रन 2 विकेट पर। बॉलिंग में परिवर्तन, प्रवीण सावंत आ चुके हैं खुद का पहला और टीम का दूसरा ओवर जारी रखते हुए। एक अच्छी टीम है, बैटिंग लाइनअप लंबी है, लगभग 8वें 9वें नंबर पर भी ईशा एडवेंचर्स वास्को क्रिकेट टीम की बल्लेबाजी है। मुकाबला जो पहले दिन से 6 ओवर का था, आज सेमीफाइनल का मुकाबला 8 ओवर का है। आपको अपने गेम प्लान के साथ खेलना पड़ेगा, क्योंकि 6 ओवर का मैच, 5 ओवर का मैच और 8 ओवर का मैच अलग अलग सा होता है मैदान पर। प्रवीण सावंत अपने बॉलिंग मार पर। 5वां ओवर वो होगा कंपलसरी डीजल बॉयज अंजुना, जो और एक जो कि पावर प्ले का ओवर होगा। 3 फील्डर बाहर होंगे और शुरू में 2 पावर प्ले का ओवर। कोई खास बदलाव नहीं फील्डिंग में। एक जोरदार अपील, भीतरी किनारा, पहली गेंद पर सफलता हासिल करते हुए प्रवीण सावंत। मांद्रिम बॉयज मांद्रिम क्रिकेट टीम को और एक विकेट मिलता हुआ। 1 रन 3 विकेट पर। मेहनत हर दिन, मैच समाप्त होने के बाद पूरे जो कि डीजल बॉयज के पूरे ऑर्गेनाइजर कमेटी टीम विकेट के साथ जुट जाते हैं मैच समाप्त होने के बाद, और विकेट को ठीक ठाक करते हैं। और सुबह फिर से एक बार जो कि मुकाबला जारी होता है। ढेर सारे टूर्नामेंट है आने वाले समय में, उन्हीं में से एक बड़ी प्रतियोगिता हो रही है मांद्रिम चैंपियंस ट्रॉफी, जो सीजन 4, और बड़ा इनाम है 4,44,444, और दूसरा इनाम है वो है 3,33,333। और सेमी लूजर के लिए भी। तो इसी बीच नए बल्लेबाज मैदान पर। ओ, ये क्या मौका शायद निकला था फिर से। मैं यही चर्चा कर रहा है कि आपको इस मैच में 100% जो कि योगदान देना पड़ेगा, डाइस लगाना पड़ेगा। शायद उसकी फिक्र नहीं होगी, क्योंकि अच्छा आउटफील्ड है, ग्रास है मैदान पर आउटफील्ड पर, और इस मैदान पर 4 सबसे बेहतरीन कैच पकड़े जा चुका है अब तक। तो आपको इस मैदान पर पूरा योगदान देना पड़ेगा। कट किया इस बार फिर से हवा में, पॉइंट पर प्रेम मैदान पर। और शाम कलंगुटकर जब ऐसे कैच निकलते हैं कवर पॉइंट पर, तो मुझे बिल्कुल 2 नाम याद आते हैं, मोहम्मद अजहरुद्दीन और उन्हीं के साथ जॉन्टी रोड्स की। युवराज सिंह और एक नाम जरूर लूंगा, क्योंकि ये बिल्कुल माइकल हसी बिल्कुल जो मुश्किल से, और ये जो ऐसे कैच होते हैं वो बिल्कुल जो कि उस जगह पर बिल्कुल बेहतरीन फील्डिंग को हमेशा दिखाई देते हैं। माइकल क्लार्क का और भी एक नाम देना पड़ेगा, रविंद्र जडेजा, बिल्कुल कौन भूलेगा फील्डिंग के सत्र में। और प्रवीण सावंत बहुत ही शानदार गेंदबाजी करते हुए। छोटी गेंद, रघुनाथ कास्कर उर्फ भाऊ, और इसी के साथ आउट। पुल देखना होगा शायद
तो तीसरे अंपायर की ओर बिल्कुल जुड़ चुके हैं हमारे शिवशरण उर्फ बाबू दाभोलकर। शिवशरण उर्फ बाबू दाभोलकर जो जुड़ चुके हैं मैदान पर। हमारे AB25 लाइव टेलीकास्ट शॉर्ट पुल, लेकिन वो ताकत नहीं लगी थी शॉट पर। थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, शॉर्ट पिच गेंद थी, मिड विकेट पर खेला था और थोड़ी सी जांच हो रही है दोस्तों। बिल्कुल कोई जल्दबाजी नहीं है, कोई सेमीफाइनल का मुकाबला है। देखना होगा जो हमारा शिवशरण दाभोलकर बाबू आउट। तो और एक सफलता, सतीश यादव वापस थोड़ी सी बिल्कुल जो कि अंदर थे बाउंड्री लाइन से पैर, बिल्कुल अच्छा कैच, एक अच्छा बैलेंस कैच। थोड़ी सी ताकत कम पड़ गई, लेकिन मेरे ख्याल से उतनी जल्दबाजी की इस वक्त जरूरत नहीं थी सतीश यादव को। और एक विकेट मिला मांद्रेम बॉयज क्रिकेट टीम को। टॉस जीतकर एक बेहतरीन शुरुआत मैदान पर होती हुई उनकी, और स्कोर रुका हुआ 3 रन 3 विकेट के नुकसान पर। तीन रन 4 विकेट पर। नए बल्लेबाज और एक मैदान पर। छोड़ा, जाने दिया ऑफ स्टंप से बाहर। वाइड बॉल का इशारा अंपायर का। 1 रन मिला, बड़ी देर के बाद एक अतिरिक्त रन जुड़ गया स्कोर के खाते में। मांद्रेम बॉयज के ओर से सम्मानीय सर महेश भाई कोनाडकर जिनका आगमन हो चुका है, सर आपका स्वागत है कॉम बॉक्स में। और प्रवीण सावंत राइट आर्म ओवर द विकेट। अच्छी गेंद, ये बिल्कुल अच्छा क्रिकेट। आगे निकले फ्रंट फुट पर, ढीले हाथों से खेला, सिंगल के लिए निकले और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 5 रन पर। 4 विकेट पर 5 रन, एक नाजुक स्थिति है जरूर। 8 ओवर का मैच है, सेमीफाइनल का मुकाबला। शुरू का 2 ओवर पावर प्ले का, 5वां ओवर कंपलसरी होगा, वो डीजल बॉयज हंजुना पावर प्ले का ओवर। और प्रवीण सावंत अपने बॉलिंग मार्ग पर। कट किया इस बार ऑफ साइड पर, कवर पर, शॉर्ट कवर पर फील्डर गेंद को फील्ड करते, कोई रन नहीं। मांद्रेम बॉयज मांद्रेम क्रिकेट टीम ने टॉस जीता। टॉस जीतकर पहले फील्डिंग का फैसला और एक बेहतरीन शुरुआत मैदान पर। पावर प्ले में 2 ओवर का खेल समाप्त हुआ और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 5 रन 4 विकेट के नुकसान पर। तीसरे ओवर की शुरुआत कमेंट्री बॉक्स में एक बिल्कुल शानदार अंग्रेजी कमेंट्री की आवाज जुड़ जाते हैं श्याम कलंगुटकर के साथ। Gavde into the deck, and it's been some terrific start from the Mandrem boys bowlers. First over, 2 wickets. Big wicket of Syed Badiuzzama. And then it has been really Hasif Jamadar, Shivam, Satish Yadav, all 4 going very cheaply. 5 for 4, and the 2 brothers out in the middle. Hasif and Yasin. Here's Rishikesh. Nicely bowled, just looking to guide it on the offside, but missed it completely. Dot delivery. As during the toss, Hemant was very confident. He was saying that it's a team sport. We are not banking on a specific player. And he told exactly he needs in and around 100, 120. Let's see if they can get there. Short pitch delivery outside the off stump, and that's a wide. Extras. Third wide of the innings. Runs are very hard to come by off the bat. Top scored by extras at the moment. And whereas when I asked Ambaji, he was looking in an excess of 60-80 to defend the total. Let's see if we can restrict the team from Vasco.
Short pitch delivery, nicely played. Down at deep covers. Just a single. Yasin and Asif need to get going. 8 overs contest. First two power play done. And fifth over will be a mandatory, which will be a Diesel Boys power play over. Nicely bowled, nicely played as well. Smashed it to deep covers to Pravin. Pravin also got 2 wickets. So far has picked up 8 wickets in the tournament. Highest wicket taker. He's matching with Gopal Gavas. 8 wickets apiece, these two bowlers. Nicely played. Oh, just wide of Ambaji. Diving effort wasn't able to get there. Living dangerously are the batsmen from Vasco. Bowling a terrific line is Rishikesh. Keeping it just short, just in the foolish good length area. And the batsman feeling for the ball outside the off stump. Again, making him drive. That's where you need to bowl. New ball and making enough movement to take the outside edge. Reverse sweep attempted straight to the fielder. Dot delivery to end the over. After completion of 3, it's 9. 9 for 4 after 3. So change in bowling from the Anjuna post office end. It's Rajesh Gowde. Just 9 runs so far. 3 overs. First 3 overs, 9 runs, 4 wickets. Totally in control of the situation. The Mandrim boys from Mandrim. Yes, Rajesh. Nicely played. Watchfully played. Just nudged it round the corner for a single. And very well said. You don't need to take any risk at this moment. As you've already lost 4, need to get a partnership going and maybe maximize in the last 3 or 4 overs. This is the 4th in progress, maybe last 4. Big hit in the air. Chance. Fielder takes it easily. So half side done packing of the Isha Adventures Vasco. It's 10 for 5 and they are tottering at the moment. Kiri, why would you need to do that?
Foolish inland delivery. Wanted to go downtown. Missed it. Skied it and easily taken by Pravin Savant. So new man in Pranay Polji. Left-hander. Full toss delivery, nicely played down to Pravin. Keeps it to just a single. 11 for 5, half side already in the pavilion. Big hit in the air and gone. Filled a place there and straight into his hands. What are you doing, men from Vasco? Do you want to pack everything and go early? Is someone waiting for you? All the batsmen all in hurry. It's 11 for 6. So new man in Unnikrishnan. So a lot of batting left, but you need to get a partnership from somewhere. And at the moment, they are not doing much with the bat. Well, the bowlers, they are bowling according to the plan. Nicely bowled, just outside the off stump. That's a dot delivery. Rajesh Gowde, aka Huku, picked up 2 wickets in this particular over. Well, credit has to be given to the pitch curator, Bhim Singh. Fantastic deck he has created. Oh, dropped. Difficult chance, but you need to take at this level. Will go down as a chance. So after completion of 4 overs, it's 11. 11 for the loss of 6 wickets. Raghunath started off with 2 wickets, just giving 1 run. Then Pravin, 4 runs and 2 wickets. Golu with no wickets but gave 4 runs. And now Rajesh picked up 2 wickets and just 2 runs. So in total 11 runs and 6 wickets after 4 overs. It will be change in voice. It will be Ashok Naik, sir. थैंक यू शाम 4 ओवर का आधे ओवर का समाप्त हुआ. अंपायर का इशारा डीजल बॉयज 5वां ओवर जो कंपलसरी और एक पावर प्ले का ओवर है. 8 ओवर का मैच है. सेमीफाइनल का मुकाबला है, लेकिन ईशा एडवेंचर वास्को लग रहा है कि शायद भूल गई ये मुकाबला 8 ओवर का है. 5 ओवर का मैच, 6 ओवर का मैच, लेकिन सामने बिल्कुल दाद देनी पड़ेगी. मांद्रेम बॉयज ने मेरे ख्याल से बिल्कुल जो कि अभ्यास किया है, बिल्कुल अच्छी गेंदबाजी रही, गुडनेस स्पॉट पर रखा और शुरू में सैयद बद्दी का आउट होना मैच में दबाव बढ़ गया ईशा एडवेंचर वास्को क्रिकेट टीम के ऊपर. आने वाले 4 ओवर का खेल बाकी है. विकेट को तो दाद देनी पड़ेगी भीम सिंह क्यूरेटर को. उसी के साथ हर दिन में हमने देखा है कि मैच समाप्त होने के बाद शाम के दौर में पूरी ऑर्गेनाइजर कमेटी इस विकेट के साथ मलम पट्टी करने के लिए जुड़ जाती है. और ये बहुत अच्छा विकेट है. प्रवीण सावंत अपने बॉलिंग मार्ग पर सामने से रोड एंड से और लेफ्ट हैंडर बैटर प्रणय पोळजी, बिल्कुल एक बड़ा नाम है टेनिस क्रिकेट में. ऑन साइड पर मारना चाहते थे, बीट हुए अगली गेंद पर जो कि आने वाले एक नकल गेंद थी, ऑफ ब्रेक गेंद थी, बल्लेबाज को बीट किया
और सामने नॉन स्ट्राइकर इन पर उनका साथ दे रहे हैं उन्नी कृष्णन। पांचवा ओवर जारी, स्कोर रुका हुआ 11 पर, लेकिन एक से बढ़कर एक फ्रंट लाइन के शानदार विकेट चटकाई मांद्रे बॉयज क्रिकेट टीम ने। और इस बार कारपेट के साथ खेला, एक अच्छा शॉट विश्वास बढ़ाता हुआ लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते तब तक 2 रन पूरे होते हुए स्कोर के खाते में। 3 फील्डर बाहर है इस डीजल बॉयज पावर प्ले के ओवर में, और सामने गेंद थोड़ी सी जो कि पोल पे टकराई और उसीलिए गेंद ने जो कि दिशा बदली, और जब तक गेंद को फील्ड करते प्रवीण पॉल जी 2 रन अपने साथ जुड़ते हुए और स्कोर को आगे बढ़ाते हुए। तीन पर खुद के व्यक्तिगत प्रणव पॉल जी और सामने उन्नी कृष्णन। प्रवीण सावंत राइट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्ग पर दूर दूर जमाई गई फील्ड मैदान पर। ओ ये शॉट फंस चुका है मिड विकेट पर। रघुनाथ कास्कर उर्फ भाऊ, मैं यही चर्चा शाम कलंगुटकर कर रहा था कि ये मैच 8 ओवर का है, शायद ईशा एडवेंचर बिल्कुल 4 ओवर का, 5 ओवर का मैच, 6 ओवर का मैच, जिस तरह से बिल्कुल बड़े शॉट के लिए निकले। अच्छा आउटफील्ड है, अच्छा विकेट है, अच्छा मैदान है, लेकिन आपको बिल्कुल उसी के साथ खेलना पड़ेगा। मैदान पर खेल रुका हुआ, 7वां विकेट वापस, सिर्फ 13 रन, एक नाजुक स्थिति में मैदान पर, और वो संभालने के लिए अनुभवी खिलाड़ी कप्तान टीम के मोर्चे पर सर हेमंत छेड़गांवकर कदम बढ़ाते हुए, लेकिन तब तक जुड़ जाते हैं हमारे सर विनायक के साथ। पिछले मैच में मैन ऑफ द मैच, बल्लेबाजी में 19 रन और गेंदबाजी में 2 विकेट चटकाते, एक ऑलराउंडर खिलाड़ी है, क्रिकेट का ढेर सारा अनुभव है। गोवा के साथ सिंधुदुर्ग जिला हो, कारवार, कुमटा हो, बेलगाम, बड़ी बड़ी प्रतियोगिता में ये खिलाड़ी खेल चुके हैं। हेमंत छेड़गांवकर वो सामने, लेकिन एक जिम्मेदारी के साथ इनिंग को आगे बढ़ाना पड़ेगा। प्रवीण सावंत एक सफलता और दिलाते हुए अपने टीम को स्कोर बोर्ड पर 7वां विकेट वापस, और अब तक 9 विकेट चटकाते हुए अपने बॉलिंग मार्ग पर रोड एंड से। और गति में परिवर्तन, स्लोवर 1 फंस चुके थे लगभग, मिड विकेट पर जोरदार बल्ला घुमाया था, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। 8 ओवर का मैच, सेमीफाइनल का मुकाबला, इस टूर्नामेंट का एक सुंदर आयोजन, एक से बढ़कर एक दिग्गज खिलाड़ी इस मैदान पर, और आखिरकार 4 टीम प्रवेश कर चुकी है। और इस बार फिर से बड़े शॉट के लिए निकले अपने फॉलो थ्रू में, और इसी के साथ मैं बिल्कुल कहूंगा कि हाराकिरी है बल्लेबाजों की। बिल्कुल गलत क्रिकेट मैदान पर बड़े शॉट के लिए निकले, और सामने दाद देनी पड़ेगी मांद्रे बॉयज को। एक बिल्कुल अभ्यास किया था कल, बिल्कुल शाम के दौर में, रात में, कि इस विकेट पर गुडलेस स्पॉट पर गेंद रखेंगे, बल्लेबाज को मजबूर करेंगे बड़े शॉट के लिए, और वही हुआ मैदान पर, बड़े शॉट में फंस गए और स्कोर बिल्कुल एक संकट में मैदान पर। 8वां विकेट 13 रनों पर। जो दर्शक थोड़ी से देरी से इस मैदान पर अगर जुड़ होंगे, या YouTube पर थोड़ा सा देरी ने उन्होंने देखना शुरू होगा,
शायद तो वो थोड़ा सा अमोल अचंभित होते होंगे कि क्या ये मैच है या सपना है मैदान पर, लेकिन क्रिकेट है। क्रिकेट के बारे में दोस्तों कभी कभी कम टोटल के मैच भी बहुत ही कांटे के मुकाबले होते हैं, और इसीलिए क्रिकेट के बारे में भाकित करना बहुत बार गलत बात होती है मैदान पर। न्यू बैटर मैदान पर शेखर, सामने प्रवीण सावंत। शुरुआत बढ़िया रही रघुनाथ कास्कर की, पावर प्ले के पहले ओवर में 2 विकेट चटकाए। अब बिल्कुल हमारे अमोल जमदाड़े जिस तरह से कहते हैं कि ऑस्ट्रेलिया खिलाड़ी जिस तरह से फील्डिंग लगाते हैं वो फील्डिंग लगा चुके हैं। मालूम है ये दबाव का वक्त है सामने वाली टीम पर, और वो दबाव और बढ़ाना पड़ेगा, इसीलिए फील्डिंग बिल्कुल नजदीक मैदान पर। इस बार थोड़ी सी हवा में गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री पर। अटैक इज द बेस्ट डिफेंस। वो शायद दबाव हटाना चाहते थे लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं रहा। लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर गेंद को फील्ड करते बड़ी देर के बाद 1 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। खेल डीजल बॉयज पावर प्ले का ओवर समाप्त हुआ। 5 ओवर का खेल समाप्त हुआ और 5वें ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 14 रन 8 विकेट के नुकसान पर। का प्रदर्शन, प्रवीण सावंत 2 ओवर कोई मेडल नहीं, 7 रन 4 विकेट सेमीफाइनल के मुकाबले में। इससे बढ़िया योगदान क्या होगा। हम विकेट की तलाश जब चर्चा करते हैं अमोल, लेकिन बल्लेबाज जब 50 बनाता है तो ज्यादा वाह वाह होती है, लेकिन मैं कहूंगा ये 4 विकेट 50 से भी ज्यादा है मैदान पर। 10 विकेट अब तक प्रतियोगिता में चटका चुके हैं। बॉलिंग में परिवर्तन, ऋषिकेश गावड़े उर्फ बिल्कुल गोलू के नाम से ज्यादा जाना जाता है इस खिलाड़ी को, और वो बॉलिंग मार्ग पर 5 ओवर 14 रन और 6ठे ओवर की शुरुआत मैदान पर। बहुत अच्छी गेंद। विकेट का आज बिल्कुल कुछ अलग रूप देखने को मिला अमोल। जो 4 दिन में विकेट देखने को मिल रही थी, आज पहले ही मैच में बिल्कुल विकेट गेंदबाजों को मदद कर रही है, लेकिन सामने दांत देनी पड़ेगी गेंदबाजी को। ऑफ स्टंप पर शॉर्ट ऑफ लेन गेंद, स्क्वायर कट करना चाहते थे, अच्छी किस्मत गेंद ने भीतरी किनारा नहीं लिया। पॉइंट पर फील्डर है, शॉर्ट कवर पर एक डीप, एक्स्ट्रा कवर पर एक लॉन्ग ऑफ, ऑन साइड पर एक लॉन्ग ऑन, एक वाइडेस्ट लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट, एक बैकवर्ड स्क्वायर लेग, एक शॉर्ट फाइन लेग। ये फील्डिंग की जमावट है मांद्रेम बॉयज, मांद्रेम क्रिकेट टीम की। जाकर बिल्कुल थोड़ी सी बताई बात कि ये वक्त नहीं है जो बड़े शॉट खेलने का। अल्टी पल्टी, लेकिन बिल्कुल गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं। फिर से एक बिंदी गेंद, बिल्कुल जकड़ कर रखा, बल्लेबाजों को बांध कर रखा। पहले ओवर में 2 विकेट चटकाए रघुनाथ कास्कर उर्फ भाऊ ने, और वहीं से लेकर अब तक की अगर मैं बात करूंगा, मैच में बिल्कुल पकड़ बना कर रखी है मांद्रेम बॉयज ने। इस बार बढ़िया शॉट, स्क्वायर लेग बाउंड्री पर पहला बड़ा शॉट जो निकला 6ठे ओवर में। तो मांद्रेम बॉयज की ओर से जो कि पहली बार जो कि ओवर पिच गेंद पर एक बड़ा शॉट, स्क्वायर लेग बाउंड्री पर डीजल सिक्सर, और प्रवीण सावंत 2 ओवर कोई मेडल नहीं, 7 रन 4 विकेट। संजू नागवेकर सर जो नासिक से इस मैच को देख रहे हैं, और आपके लिए प्रवीण सावंत 1000 रुपए का इनाम उन्होंने घोषित किया है। बहुत अच्छी गेंद, ऑफ स्टंप पर थोड़ी नीचे रही। इस बार खेलना चाहते थे ऑफ साइड पर, एक अच्छा शॉट, बिल्कुल विश्वास बढ़ा दिया इस शॉट ने ईशा एडवेंचर खेमे में, और यही बल्लेबाजी करनी पड़ेगी आखिर तक। आपको लेकर जाना पड़ेगा, एक 50 से आसपास तो लगभग जाना पड़ेगा इस मैच में। ये शॉट देखो फिर से मिड विकेट पर, ये क्या छूटा। पहला जो कि मौका दिया एक आसान सा मौका था,
शायद थोड़ी सी परेशानी जरूर हुई, लेकिन आसान मौका निकला। आने वाला समय बता देगा कि एक मौका कितना महंगा साबित होता है। नहीं तो और एक विकेट खोती थी, लगभग 9वां विकेट वापस था, आखिरी जोड़ी होती मैदान पर, लेकिन वैसा नहीं हुआ। कैच छूटा। आने वाला समय बताएगा कितने रन और जुड़ जाते हैं। फिलहाल 6 ओवर का खेल समाप्त हुआ और 6 ओवर के बाद टोटल स्कोर 21, लॉस ऑफ 8 विकेट। 21 रन 8 विकेट पर। बॉलिंग में परिवर्तन 7वां ओवर शुरू होगा। कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से जुड़ जाते आइए श्याम कलंगुटकर के साथ। Let's see how much they can amass. Unnikrishnan at the other end. Neck. Oh, dropped. Previous over, one drop, and now one more. This time the skipper behind the stumps. Regulation take. Just burst out of his hands. Another single. Score moves to 22. Big hit down the ground, and that's gone all the way for 6. Half a dozen runs on the street. So need plenty of those if they need to get at least 50. 28. To be precise, just 10 deliveries left. Let's see how many they can blast out of the park. Short pitch delivery. In fact, it's a slower delivery. Good work from that fielder. Half stop. But won't stop the batsman to get back for the second one. 2 more the total. Score moves to 30. Last 9 deliveries. What a humongous hit it was. Flat batted down the ground over the long on's head. Oh, good delivery. Some other day it would have gone on the stumps, but not today. Bowling a consistent, just outside the off stump kind of line to Unnikrishnan. His Bahu. Slower delivery, waited for it. Ball didn't arrive. Is what he was expecting, to just muscle it over mid wicket. But slowness of the delivery, couldn't quite get the perfect timing what he was after. Just a single. Advancing down the wicket on the bounce to Pravin. Just a single. Score moves to 32. So after completion of 7, it's 32. 32 for 8 after 7. Last over coming up.
sponsored by Ziki. Second prize, rupees 75,000 by TS. Semi-finalist will get rupees 20,000 apiece. Hayati and Kia in. Big hit. And that's gone all the way for 6. Half a dozen runs. Second six. Eight on the board so far. Under 50 will be a walk-in park for Mandrem boys, but you never know. Cricket is a funny game. Anything can happen in matter of overs. Just like how Vasco lost wickets in the first 2-3 overs. Lots of pressure mounted on the batsman, falling in the traps. Perfect planning. Swings, misses, dot delivery. Last 4 deliveries left, 38 on the board. Can he hit 2 or 3? Shekhar has got 2 lives. Got dropped twice. Once by Ambaji, then by Pravin. Again on the leg stump and disappeared over mid-wicket for another maximum. Shantaram getting some belting. Well, we'd like to thank Banana Forest as well. All the jerseys, the title sponsor on the jersey stomach. All the 32 teams getting the jerseys, different colors, and it's a good initiative by Diesel Boys and Juna. Big hit again and another maximum, this time over cow corner. And with that, 50 up for Isha Adventures Vasco. That are provided by Shekhar, turning out to be a difference. Hat-trick of 6s, so he's getting, if he's hitting this one out of the park, he'll get rupees 1,000. Certainly trying in the air and stopped, really well stopped. Will be coming back for the second one? No, we'll have to settle for just a single. Score moves to 51. Very well stopped by Raghunath on the boundary rope. Raghunath Kaskar, aka Bhau. 51. So some bit of respectability, as it was looking like a sorry batting card for the Isha Adventures Vasco. 28 for Shekhar. Unni Krishnan on strike to face the last delivery. Knocked him over, gone. It's 51 for 9. And Mandrem boys have done a pretty good job with the ball. Apart from that final over where Shantaram got blasted for 19 runs. 38 run partnership, a very crucial partnership in the end by Unni Krishnan and Shekhar. So the spells of the Mandrem boys bowlers, pick of the bowlers was Pravin Savant. 2 overs, 7 runs and 4 wickets. Raghunath also chipped in with 2 wickets. 12 runs he gave in his 2 overs.
Rajesh Gowde, 1 over, 2 runs and 2 wickets. Top scored by Shekhar with 28 runs, 4 maximums. Praveen is the highest wicket taker of the tournament so far. So in the semi-final one, where Isha Adventures Vasco were put into bed by Mandrem boys, Mandrem have managed only 51 for the loss of 9 wickets. Where as far as Mandrem boys are concerned, they require 52 in 8 overs to book their spot in the finals at 4 o'clock today evening. धन्यवाद श्याम कनगुटकर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री कक्षातून मी अमोल जमदाडे. डिझेल बॉईज अंजुन आयोजित भव्य ओहराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ऑल गोवा पंचायत आणि म्युनिसिपालिटी लेवल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2023च्या आजच्या अखेरच्या दिवसामधील अर्थातच 5व्या दिवसामधील पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून हृदयापासून हार्दिक स्वागत करतो. उपांत्य फेरीची पहिली लढत आपण पाहतो. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात मांड्रेम बॉईज मांड्रेम क्रिकेट संघ प्रथमतः नाणेफेक जिंकतोय. फिल्डिंग करण्याचा घेतलेला निर्णय, संघनायकाने जो निर्णय घेतला त्या निर्णयाला खरं ठरवत एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन मांड्रेम बॉईज मांड्रेम क्रिकेट संघाच्या गोलंदाजांचं. ईशा ॲडव्हेंचर वास्को क्रिकेट संघ सुरुवातीला पत्त्यांच्या घराप्रमाणे कोलमडला. एकाएकी वादळ यावं आणि पत्त्यांचं घर कोलमडावं, किंबहुना कागदावरची मोठी नावं ही अवघ्या कागदावरतीच राहत मैदानावरती मात्र पुरते निराश करतात ते क्रीडा रसिकांना. व एकंदरीत या सामन्याचा विचार केला, या सामन्याचा लेखाजोखा पहिल्या इनिंगचा पहिल्या सत्राचा जर आपल्यापर्यंत पोहोचवायचा झाला तर 10व्या क्रमांकावरती आलेला एकमेव खेळाडू जो शेखर, ज्यानं अखेरच्या षटकामध्ये आणि त्या अगोदरच्या षटकामध्ये तब्बल एकंदरीत व्यक्तिगत 4 षटकार लगावत झंझावाती 28 धावांचा केलेला प्रतिकार थोडा बहुत सन्मान वाचवण्यासाठी नक्कीच कामी येईल. तो फलंदाजी करणाऱ्या पहिल्या सत्रामध्ये ईशा ॲडव्हेंचर वास्को क्रिकेट संघासाठी आणि गोलंदाजांना प्रतिकार करण्यासाठी थोड्या बहुत धावा या स्कोरबोर्डवरती, कारण ही लढत 8 षटकांची 48 चेंडूत विजयासाठी मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट संघाला 52 धावांची आवश्यकता.
9 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावा. 10व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज शेखर, ज्याने 28 धावांचं बहुमूल्य योगदान देऊन आपल्या संघाचा सन्मान वाचवला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण इतक्या मोठ्या उपांत्य फेरीच्या स्पर्धेमध्ये, उपांत्य फेरीच्या लढतीत सुरुवातीच्या फलंदाजांची हाराकिरी. जे फलंदाज या अगोदरच्या मॅचमध्ये जर आपण पाहिली तर सुरुवातीचे 2 आणि 3 खेळाडूच जबरदस्त फॉर्ममध्ये होते. मात्र या महत्त्वाच्या लढतीत, ज्या लढतीत खरी लढण्याची आवश्यकता होती, त्या लढतीत पुरती नांगी टाकतायत आणि याचं कौतुक करावं लागेल ते मांजरेम बॉईज, मांजरेम क्रिकेट संघाच्या गोलंदाजांचं. सुरुवातीपासून प्रतिस्पर्धी संघाला धक्के देत आपल्या संघाला सुस्थितीकडे घेऊन जात आहेत. 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी दुसऱ्या डावाला प्रारंभ होतोय. यासीन गोलंदाजी मार्कवरती तयार. यासीनचा एक सुंदर चेंडू आपण पाहिला. पुलर लेनचा पहिला चेंडू. विकेटची आवश्यकता आहे. तुम्हाला आक्रमक क्षेत्ररक्षण आणि चांगलं क्षेत्ररक्षण सजवावं लागणार आहे या मॅचमध्ये, कारण धावांची पुंजी खूप कमी आहे. 48 चेंडूंमध्ये 52 धावांची आवश्यकता आहे. लेग बाईचं सिग्नल आणि यानंतरच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी आपण कॉल देतो आहोत. नावेलिम क्रिकेटर्स नावेलिम आणि शेल्डेन ब्लास्टर क्रिकेट संघ, दोन्ही संघांचे संघटक. चला आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. अंबाजी आणि त्याच्या साथीला राजेश ही सलामीची बेनीची जोडी. नॉन स्ट्रायकिंग येईलला आपण पाहतोय. अंबाजीला स्ट्रायकिंग येईलला सज्ज होईल राजेश गावडे. यासीन गोलंदाजी मार्कवरती तयार. लेगबाईचा पहिलाच इशारा. लेगबाईची धावपीच चेंडू रडार मध्ये आहे, स्लॉट मध्ये आहे आणि या चेंडूला डिपॉझिट केले बरोबर समोरच्या प्लॉट मध्ये. पहिला धमाकेदार षटकार फलंदाज राजेश गावडेच्या बॅटमधून. हुक्कू या टोपण नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू या परिसरामध्ये धावसंख्या पुढे जाते. धावपूर्वकावरती 7. यावेळेला चुकीचा फटका खेळला गेलाय. झेल टिपण्याची संधी. येस, इट इज आशिफ जमादार. कालच्या मॅच मध्ये देखील याच खेळाडूने उत्कृष्ट असा झेल टिपला होता. याही मॅच मध्ये तो सुंदर झेल टिपतोय आणि संघाचं मनोधैर्य किती वाढलं असेल बघा. कारण हा चान्स तुम्ही ज्या वेळेला कन्वर्ट करता त्यावेळेला संघ साथीदारांचं मनोधैर्य, आत्मविश्वास नक्कीच वाढला जातो आणि त्याचा परिणाम त्यांच्या खेळावरती चांगल्या पद्धतीने होताना आपण पाहत असतो. यावेळेला टिपलेला एक अवघड झेल सोपा करून दाखवलाय क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालाय. आसिफ जमादार. दाखल होईल. 7 धावांवरती पहिला धक्का. धावसंख्या आपण सगळेजण पाहतोय. मैदानावरती धावसंख्या आहे धावफलकावरती 7. MS धोनीच्या पाठीवरती देखील क्रमांक 7. 7 आकडा खूप लकी मानला जायचा MS धोनीला. MS धोनीच्या पाठीवरती क्रमांक 7. धावसंख्या देखील झाली आहे 7. लग्नाचे फेरे 7. आठवड्याचे वार 7. इंद्रधनुष्यामध्ये रंग 7. आणि तुमची आणि आमची या मंडळासोबत डिझेल बॉईज सोबत असणारी 7 या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. 7 धावांवरती पहिला धक्का. गोलंदाज तयार. यासीन गोलंदाजी मार्कवरती एक जबरदस्त धक्का दिलाय. पुलर लेनचा चेंडू फुलटॉस, लोअर फुलटॉस बॅटवरती घेतलाय. गोपाल गडेकर स्ट्रायकिंग येईनला तयार. एकेरी धावीने स्वतःचं व्यक्तिगत खातं ओपन करतोय. धावसंख्या पुढे जाते. धाव फलकावरती 1/8 पहिलं षटक आपण पाहतोय. 8 षटकांमध्ये 52 धावांची गरज आहे मांद्रेम बॉईज, मांद्रेम क्रिकेट संघाला. गोपाळ गडेकर ड्राईव्ह केलाय. सुंदर फटका. संयम आहे आणि या खेळीची आवश्यकता आहे बघा. ही चूक केली होती प्रथम फलंदाजी करताना. ईशा ॲडव्हेंचर वास्को क्रिकेट संघाने प्रत्येक खेळाडू मोठ्या फटक्यांच्या आहारी गेला आणि त्यामुळेच धावसंख्या कमी पाहायला मिळाली. आपली विकेट्स त्यांनी गमावलेत आणि क्रिकेटची एक रणनीती आहे. ज्याच्या वेळेला विकेट्स जातात त्या वेळेला मात्र धावसंख्येला रोधक लावले जातात. गोलंदाज हवी होतात आणि धावा निघवणं अवघड होतं. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग येईनला बॅटर तयार. गोपाल क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये जबरदस्त खेळी केली होती. शेवटच्या 3 चेंडूवरती 16 धावा बनवल्या होत्या आणि त्याच त्या मॅचमध्ये टर्निंग पॉईंट ठरल्या होत्या. असा खेळाडू मैदानामध्ये मॅन ऑफ द मॅच देखील त्याला किताब देण्यात आला होता.
प्रारंभीचं पहिलं षटक दुसऱ्या सत्रामधील दुसऱ्या डावामधील थांबलंय व पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस 52 धावांचा पाठलाग करताना 1-9 अशी अवस्था मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट संघाची. संघ चला संघनायक लगेचच आपण आमच्याकडे संपर्क करायचा आहे. पहिलं षटक 9 धावा. दुसरं षटक समाप्त झाल्यानंतर लगेचच नाणेफेक केली जाणार आहे. त्यामुळे आपली आवश्यकता आहे सेल्डेम ब्लास्टर संघनायक. पहिलं षटक 9 धावा. मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट संघाला एक धक्का जरूर मिळाला आहे. ईशा ॲडव्हेंचर वास्को क्रिकेट संघाने 51 धावांची टोटल बनवली आहे. शेवटच्या सत्रामधील जबरदस्त खेळी शेखरच्या बॅटमधून आपण अनुभवली आहे. 4 धमाकेदार उत्तुंग षटकार, 28 धावांची नाबाद खेळी, 10व्या क्रमांकावरती फलंदाजीला येऊन या खेळाडूने प्रतिकार केलाय. मोठ्या मॅच मध्ये हा लढलाय खेळाडू. उन्नी कृष्णन गोलंदाजी मार्कवरती, सतीश गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक शॉट बॅकवर्ड स्कोरला आहे. एक धाव मिळण्याचा कोणताही संभव नाही आहे. धावसंख्येला रोखलं जाणार आहे आणि जर तुम्ही अशा धावा रोखलात, धावा अडवलात, धावांसाठी संघर्ष करायला भाग पाडलं तर आणि तरच प्रेशर येणार आहे आणि प्रेशरमध्ये विकेट जाण्याची शक्यता असते. मात्र दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणाऱ्या संघाला संयमाची आवश्यकता आहे. पुल केला गेलाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे, खूप लांबून प्रवास केलाय आणि हा झेल सोडला गेला. प्रणय क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. झेल टिपण्याची संधी होती आणि मी काल सांगितले की संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही जरा जरी विलंब केलात तरी बिस्किट तुमच्या हातातून गेलंच म्हणून समजा. संधी जेवढा छोटा शब्द आहे तेवढ्या छोट्या वेळेसाठी येते. चला नाणेफेकीसाठी नवेलिम क्रिकेटर्स आणि शेल्लिम ब्लास्टर संघनायक फायनल कॉल. गोलंदाज तयार. समोर खेळा व्ही झोन मध्ये काऊ क्षेत्रापर्यंत चेंडू पोहोचणार आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकेरी धाव निघेल. धावसंख्या पुढे जाते आहे 12 वरती. शेल्डेम ब्लास्टर तुम्हाला फायनल कॉल. चला लगेचच नाणेफेकीचे द्यायचं आहे. दुसरं षटक संपल्या लगेचच नाणेफेक होणार आहे. काळजी घ्या. यावेळेला सुंदर फटका टाइम केलाय. फक्त टायमिंग साधलंय. प्रॉपर टायमिंग जुळलंय का? सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाले आसिफ जमादारचं. मात्र त्यानंतर दुहेरी धावांची लहर देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. आत्मविश्वास वाढवणारं क्षेत्ररक्षण आहे. नक्कीच ह्या धावा देखील कदाचित विकेट जर मिळाल्या तर कामयाबी येऊ शकतात. वाचवलेल्या 2 धावा, प्रत्येक धाव या सामन्यामध्ये लाख मोलाची आहे. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती 1-14. सुंदर चेंडू हलक्या हाताने खेळलाय. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. पॉइंट क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. 14 धावांवरती आता मात्र स्कोर बोर्ड थांबलेला आपण पाहतो. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 52 धावांचा पाठलाग करतोय. उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट संघ ईशा ॲडव्हेंचर वास्को क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये लढावं लागेल. या मॅच मध्ये धावांची पुंजी जरूर कमी आहे. स्कोर बोर्डवरती धावा नाही आहेत, मात्र विकेट्स मिळवावे लागणार आहेत. ताकद झोकली आहे. टायमिंग साधण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, मात्र सीमारेषा आणि चेंडू यांच्या मध्ये क्षेत्ररक्षक आसिफ अडथळा म्हणून उभा राहिला व पर्यायानं संभाव्य चौकाराला परतवून लावत एकंदरीत दुहेरी धावांनी सांघिक धावफलक वधारतोय. तो 1-16 धावा, 2 षटकं व एका गड्याच्या मोबदल्यात 52 धावांच्या उत्तरामध्ये उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट संघ 1-16.
या मॅचमध्ये मांढरेम बॉईज मांढरेम क्रिकेट संघाला 36 चेंडू 36 धावा बनवायच्या आहेत. अंतिम फेरीमध्ये कोणता संघ आपलं स्थान पक्क करणार आहे याची निश्चिती करणारे ही लढत. फुल टॉस खराब चेंडू तोफा दिला आणि हा तोफा दोन्ही हातांनी कबूल केला. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर अंबाजी कोनाडकरने पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. डिझेल सिक्सर. स्पर्धेचा या सामन्यांचा आनंद घेतो आहोत. भारत अर्कस AB25 चॅनल यांच्या माध्यमातून आणि कॅमेरामॅन आपण पाहतो नितेश आणि अश्विक. सुंदर वर्क पंच म्हणून या संपूर्ण स्पर्धेसाठी आपले गोवा राज्यातील एक लिजंड पंच वामन मयेकर सर, बाबू दाभोलकर सर, सदगिरी नाईक सर आणि राजेश सिग्नापूरकर सर. टाइम स्लाइस केलंय चेंडूला आणि पाठवलंय गली आणि कव्हर पॉइंटच्या मधून. आलाय डिझेल चौकार. एक षटकार जरूर आला होता आणि त्यानंतर केवळ संयम दाखवला, मात्र प्रॉपर टायमिंग इतकं साधलं गेलं होतं. चेंडूला केवळ दिशा दिली आणि या चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षकांमध्ये गॅप होता, ही दरी भेदली आहे. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते आहे. धावसंख्या परावर्तित होईल ती 26 धावांवर. 1-26. तिसऱ्या षटकाचा मध्यंतराचा कालावधी. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती आल्यात षटकार, दुसऱ्या चेंडूवरती आलाय चौकार. 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा खर्च केले आहेत उन्नीकृष्णनने. उन्नीकृष्णन तयार, स्ट्रायकिंग ईडला बॅटर तयार. अंबाजी साडे सुंदर फटका, कॉपी बुक स्टाईल, नजाकत बरा, आनंद देणारा. जमिनीची मदत घेतली गेली या फटक्यासाठी. एकेरी धावून निघणाऱ्या कव्हर्सला धावसंख्या पुढे जाते 27 वरती. चला, दोन्ही संघांचे संघनायक विनंती आहे, नाणेफेकीसाठी आपण लगेच यायचं आहे. शेल्डेम ब्लास्टर खास करणं तुम्हाला फायनल सूचना आपण दिलेली आहे. नावेलेम क्रिकेटर्स, नावेलेम आणि शेल्डेम ब्लास्टर हे 2 तगडे, 2 मातब्बर संघ एकमेकांच्या समोर उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीमध्ये काही क्षणांमध्ये तुमच्या समोर येणार आहेत. पहिल्याच सामन्यात थोडीशी हारागिरी मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट संघाच्या विरोधात. ईशा ॲडव्हेंचर वास्को क्रिकेट संघाची ऑफसाईड ऑफ टर्म चेंडूला पिच केलंय. निर्धाव चेंडू गणला गेलाय. नावेलेम क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय शेल्डेम ब्लास्टर क्रिकेट संघाला या मॅचमध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये उपांत्य फेरीच्या प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. हा देखील सामना आपल्याला आनंद देईल. थोडासा हा निराशाजनक सामना आहे कारण धावांची पुंजी खूप कमी आहे. फुल टॉस बॅटवरती घेतलाय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. 1 धाव तर जरूर निघणार आहे व एकेरी धावेने सांघिक धावसंख्या मात्र वधारतोय. 28 धावा. गोलंदाज तयार. उपांत्य फेरीची पहिली लढत आपण सगळेजण पाहतो. रिव्हर्सचा डेम केलाय, थोडंसं धाडस दाखवलं गेलं, मात्र यावेळेला असफल ठरलाय. सुंदर गोलंदाजी. 2 चेंडू खराब आले, त्यानंतर 2 चेंडू चांगले देखील आले या षटकामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ थांबलाय. उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट संघ ज्याने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ईशा ॲडव्हेंचर वास्को क्रिकेट संघाने बनवल्या अवघ्या 51 धावा. 9 गड्यांच्या मोबदल्यात 8 षटकांच्या सांगते अखेरीस आणि 52 धावांच्या उत्तरामध्ये सुरुवातीच्या 3 षटकांच्या सांगते अखेरीस 28 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात असा धावफलक मांद्रेम बॉईज क्रिकेट संघाचा.
गोलंदाजीमध्ये बदल 3 षटकात नक्कीच फलंदाजी करणारा संघ या मॅचमध्ये हावी झालेला आपण पाहतोय. गोवा राज्यातील एक नामांकित क्रिकेट स्पर्धा, ज्या क्रिकेट स्पर्धेची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो. आणि ही स्पर्धा क्रीडा रसिकांना, खेळाडूंना हवीशी का वाटते, तर या स्पर्धेचं उत्कृष्ट नियोजन, आयोजन, या मंडळातील सगळे पदाधिकारी ज्यांच्या अथक परिश्रमातनं रिवर्सचा प्रयत्न केला गेलाय आणि हा प्रयत्न सफल झालाय. चेंडूला पाठवलाय सीमारेषच्या पलीकडे, आलाय डिझेल षटकार. सुंदर गोलंदाजीची सुरुवात. गोलंदाज बसवराज मदार गोलंदाजी मार्क वरती. एकेरी दुहेरी धावा आता मात्र घेतल्या जातात. धावसंख्या पोचली धावफलकावरती 35. 1 बाद 35 या मॅच मध्ये पुरता हवी झालाय उपांत्य फेरीच्या लढतीत. या सामन्यामध्ये खरं तर हारणं कुणाला पसंत नसतं, कारण हा खूप महत्वाचा सामना. इतका प्रवास करून या स्पर्धेतला अखेरच्या टप्प्यामध्ये हारणं कुणाला पसंत नसणार आहे. दोन्ही संघांना हा सामना जरूर जिंकायचा आहे, मात्र एकाला या मॅच मध्ये हरावं लागणार आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. अंबाजी स्लाइस केल्या चेंडूला, गॅप शोधण्याचा प्रयत्न. यावेळेला क्षेत्ररक्षक आणि चेंडू यांच्यामध्ये शर्यत पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणी उन्नीकृष्णन याच्या करवी जोपर्यंत चेंडूची परती जाणार आहे, एकेरी धाव निघणार आहे. एकेरी दुहेरी धावांवरती जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न. 2 धावांची लहर, 1 धावेची लहर, षटकार चौकार या मॅच मध्ये आपण पाहतो. फ्लाइट दिली आहे आणि यावेळेला झेल टिपला गेलाय. सुंदर कॅच. शॉर्ट मिडविकेटच्या दरम्यान अगदी जवळ क्षेत्ररक्षक सजवला गेला. दरम्यानच्या कालावधीत प्लीक करायचं होतं, रिस्ट ऑफ द प्लीकचा फटका खेळायचा. थोडासा चेंडू धीम्या गतीने आला, बॅट अगोदर फिरली गेली आणि एक सुंदर कॅच, सुंदर झेल पाहायला मिळाला. दुसरा धक्का फलंदाजी करणाऱ्या मांद्रेम क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 37 धावा, 2 बाद 52 धावांच्या उत्तरामध्ये 4थ्या षटकाच्या मध्यांतरास. प्रज्योत सावंत न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेला टायमिंग साधलं गेलंय. आल्या आल्या एक मोठा धमाका, षटकार, डिझेल सिक्सर, डे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. डिझेल पॉवर प्लेचा इशारा आलाय. अर्थातच पंचांकडनं
तीन क्षेत्ररक्षकांना उभं असणार आहे. तिसऱ्या सर्कलच्या बाहेर आपण क्षेत्ररक्षण करू शकता. इतर सगळे क्षेत्ररक्षक तिसऱ्या सर्कलच्या आतमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. चार षटकांचा खेळ संपलाय. विजयासाठी आता मात्र आवश्यक धावसंख्या आपण पाहतोय अवघ्या 9 धावांची आवश्यकता आणि 24 चेंडूंचा कालावधी हा शेष. फलंदाजी करणाऱ्या मांजरे बॉईज मांजरे क्रिकेट संघाला आमच्या स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना जिंकत कोणता संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला मिळणार आहे याची निश्चिती करणारी ही लढत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. गोलंदाजी मार्गवरती हेमंत शेडगावकर तयार. सुंदर चेंडू वेगात टाकला. थोडासा स्विंग देखील झाला. बॅटला चुकवून चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. निर्धाव चेंडू आलाय. धावांची पुंजी खूप कमी आहे या मॅच मध्ये. जर कदाचित अजून 20-25 धावा जर असल्या असत्या तर या मॅच मध्ये खूप मजा आली असती. मात्र तसं घडलं नाहीये. चांगली गोलंदाजी ईशा ॲडव्हेंचर वास्को क्रिकेट संघाच्या गोलंदाजांची. मात्र तरी देखील मांजरे बॉईज मांजरे क्रिकेट संघाचे जे गोलंदाज आहेत ते जबरदस्त गोलंदाजी करताना आपण पाहिले. त्यामुळेच ईशा ॲडव्हेंचर वास्को क्रिकेट संघाला 51 धावांवरती रोखलं गेलं. 9 गडी बाद करत 8 षटकांच्या सांगते अखेरीस अवघ्या 51 धावा हे म्हणता या. वाईट बॉल. पंच दोन्ही हात समांतर करतायत. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना आपण पंजाब टू हरियाणा वाशी टू काशी अशा पद्धतीची करतो तो अवांतर चेंडू गोलंदाजाला एकेरी धावेसाठी दंडित केलं जातंय व एका दंडात्मक धावेने धावसंख्या पुढे जाते. मुलतान का सुलतानच्या जर्सी क्रमांकावरती 44 धावा. समोर खेळण्याचा प्रयत्न भीतलवंत कार्पेटचा फटका ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. आसिफ स्क्रीनवरती आपण पाहतोय व जोपर्यंत आसिफ करवी परती ही हेमंतच्या दिशेने जाईल एकेरी धावेची लहर पाहायला मिळत सांघिक धावसंख्या मात्र वधारते. ती रोहित शर्माच्या जर्सी क्रमांकावरती 45 धावा. 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात मॅच मध्ये पुरता हवी झालाय. या सामन्यामध्ये वरचढ पारडं पाहायला मिळतंय ते अर्थातच मांजरे बॉईज मांजरे क्रिकेट संघाचं. सुरुवातीला गोलंदाजी आणि त्यानंतर फलंदाजी आणि दुसऱ्या बाजूला जर आपण नजर टाकली तर ईशा ॲडव्हेंचर वास्को क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकांचे खांदे तुम्हाला थोडेसे झुकलेले पाहायला मिळणार आहेत. गोलंदाज तयार. उलटॉज ड्राईव्ह केलंय. सतीश स्क्रीनवरती आलाय कव्हर्सला. जोपर्यंत चेंडूची परती येणार आहे धाव निघणार आहे अवघी 1. एकेरी धावणी धावसंख्या बदलली जाईल 46 धावा. विजयासाठी अवघ्या 52 धावांची आवश्यकता. 46 धावांपर्यंत मजल मारली जाते. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. 8 षटकांची ही लढत आहे त्यामुळे खूप चेंडूंचा अजून कालावधी बाकी आहे आणि धावांची गरज खूप कमी आहे. हेमंत तयार. स्ट्रायकिंग येईला बॅटर तयार. यावेळेला चांगला चेंडू आहे. अतिशय सुंदर चेंडू. मात्र सामन्याची औपचारिकता जवळपास बाकी असणार आहे कारण अगदी कमी धावांची आवश्यकता. त्यामुळे चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा कोणताही प्रयत्न फलंदाजी करणाऱ्या मांजरे बॉईज क्रिकेट संघाकडनं होताना पाहायला मिळत नाही आहे. चेंडू अगदी आरामात सोडले जात आहेत. एकेरी दुहेरी धावा घेतल्या जात आहेत. सुंदर फटका ड्राईव्ह केलाय. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक फेकी होणार आहे. वेगात फेकी तर जरूर झाली आहे. कदाचित जर यष्ट्यांवरती चेंडू आदळला असता तर धोका देखील होऊ शकला असता. मात्र तसं घडलं नाही आहे. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या पुढे जाते आहे. धावसंख्या पोहोचेल 47 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा अजून येणारा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी अवघ्या 5 धावांची आवश्यकता मांजरे बॉईज मांजरे क्रिकेट संघाला. गोलंदाज ह्यार 5 धावांची अवघी आवश्यकता असतानाच यावेळेला षटकार MS धोनी स्टाईलने हा सामना संपवलाय. आल्या आल्या प्रज्योतने
गोपालच्या बॅटमधून हा एक मोठा धमाका आपण पाहिला आणि उपांत्य फेरीचा पहिला सामना जिंकत डिझेल बॉईज अंजुना आयोजित ऑल गोवा पंचायत म्युन्सिपालिटी लेवल क्रिकेट स्पर्धा 2023च्या अंतिम फेरीमध्ये पात्रता सिद्ध करणारा पहिला संघ आपल्याला मिळाला आहे. मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट संघ ईशा ॲडव्हेंचर वास्को क्रिकेट संघाला या स्पर्धेला टाटा गुड बाय करावं लागतंय. मात्र ईशा ॲडव्हेंचर वास्को क्रिकेट संघाच्या खेळाडूंचं देखील आम्ही कौतुक करणार आहोत. या अगोदरच्या कालच्या दिवशी याच संघातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आणि त्या चमकदार कामगिरीच्या जोरावरती त्यांना उपांत्य फेरीचं तिकीट जरूर मिळालं. उपांत्य फेरीच्या सामन्यात थोडीशी हाराकिरी, कदाचित ही खेळपट्टी आपला रंग बदलणारी ठरणार आहे का, की खराब फलंदाजी ईशा ॲडव्हेंचर वास्को क्रिकेट संघाची झाली असेल. यानंतरच्या लढतीमध्ये हे चित्र स्पष्ट होईल, कारण नावेलिम क्रिकेटर्स नावेलिम आणि शेल्लेम ब्लास्टर क्रिकेट